काळा पैसा म्हणजे काय आणि तो कसा ओळखावा? बोली भाषेत त्याला ब्लॅक मनी म्हटलं जातं. काळा पैसा येतो कुठून योगेश सर? का जो काही ते चुकीच्या मार्गाने मिळवला जातो, खून, दरोडे किंवा अपहरण. योगेश सर, कोणत्या उत्पन्नावर आयकर लागतो? योगेश सर, इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो? योगेश सर, आयकर रिटर्न म्हणजे काय आणि आयकर रिटर्न भरला तर टॅक्स परत येतो का? बऱ्याच जणांची गफलत होते किंवा आम्हाला काहीतरी मिळणार आहे. काळ्या पैशाचे दुष्परिणाम काय आहेत योगेश सर? काळ्या पैशाचे दुष्परिणाम म्हणजे पहिलं, आपल्या देशाशीच आपण लॉयल नाही. दुसरं, हा जो काय ब्लॅक मनी तो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम करतोय. आणि जर वेळेत रिटर्न भरला नाही तर? जुना सेक्शन 234A मध्ये तुम्हाला त्याच्यावर इंटरेस्ट भरावा लागते. आजही अनेक लोक आयकर इन्कम टॅक्स भरणे म्हणजे नुकसान किंवा सरकारकडून जबरदस्तीने पैसे घेणे असे का समजतात? त्यातून आपल्याला रस्ते, शाळा, सुविधा मिळत आहे का, हा वेगळा विषय असू शकतो. काही लोक जाणीवपूर्वक उत्पन्न लपवून कर टाळण्याचा प्रयत्न करतात, याकडे कसे पाहावे? नमस्कार मित्रांनो, कोच किरण पाटील पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत, श्री योगेश प्रकाश महाले सर. योगेश सर, तुमचं कोच किरण पाटील पॉडकास्ट शो मध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर नक्कीच आम्हाला तुमचा प्रवास ऐकायला आवडेल, पण तुमची ओळख आणि आपल्या कंपनीची ओळख तुम्ही सांगावी. नमस्कार किरण सर. नमस्ते. मी योगेश प्रकाश महाले, प्रॅक्टिसिंग ॲज अ टॅक्स कन्सल्टंट. माझी सुरुवात ही 2011 मध्ये ॲज अ सेल टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून मी सुरुवात केली. ओके. 2015 मध्ये आम्ही वायसॅप अकाउंटिंग आणि टॅक्स अँड टॅक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कामाला सुरुवात केली. त्यानंतर 2017 मध्ये जसं GST आला, त्यानंतर आम्ही ॲज अ GST प्रॅक्टिशनर सर्व GSTचे सर्व प्रकारची कामं ही आपण करत असतो. व्यवसायामध्ये जसा ग्राहक महत्वाचा आहे, जसं एम्प्लॉई महत्वाचा आहे, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर टॅक्स. हा सुरुवात टॅक्सने होते आणि शेवटही टॅक्सने होतो. बरोबर. त्यामुळे त्या सेक्टरमध्ये आम्हाला जी सेवा देण्याची संधी भेटली त्याबद्दल आम्हाला त्याचा आनंद वाटतोय. आम्हाला नक्की ऐकायला आवडेल की नेमकं आयकर म्हणजे काय? आपण जे आज पॉडकास्टचा विषय निवडलाय हा फारच सुरुवातीपासून निवडलाय. तसं पाहिलं तर बऱ्याच लोकांना या गोष्टी माहिती आहेतच. हो. आयकर म्हणजे इन्कम टॅक्स म्हणजे काय, पण तरी सुद्धा आपल्याला ऐकणारा जो प्रेक्षक वर्ग आहे त्याला काहीच माहिती नाही आहे त्याबद्दल. अशा अँगलने आपण सुरुवात करू. ज्या लोकांना काही माहिती असेल त्या लोकांना मी सांगू शकतो की आम्ही क्षमस्व की आपल्याला ही माहिती परत देतोय. आयकर म्हणजे शब्दशः त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आपण इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स प्रत्येक व्यक्तीला, ज्या व्यक्तीला उत्पन्न होतं त्या उत्पन्नाचा काही हिस्सा हा त्याला गव्हर्नमेंटला टॅक्स म्हणून द्यावा लागतो. त्याला म्हणतात इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर. आताच्या नावातच सर धरले आलेलं आहे. आय म्हणजे इन्कम, तुमच्या इन्कम मधला काही पार्ट द्यायचा म्हणजे आपल्याला इन्कम टॅक्स द्यायचा. अशी त्याची साधी सोपी सरळ व्याख्या आहे. योगेश सर, कोणत्या उत्पन्नावर आयकर लागतो? उत्पन्नावर आयकर लागतो. त्यामध्ये उत्पन्नाचं आपण विभाजन आहे ना, इन्कम टॅक्स ते 5 हेडमध्ये केलेलं आहे. पहिलं हेड आपण धरू सॅलरी, म्हणजे जो काय पगार आहे त्या पगारापासून मिळणार उत्पन्न. दुसरं आपण धरू रेंट फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, आपण त्याला म्हणतो हेड आहे ते, म्हणजे तुम्हाला मिळणारं भाडं हे तुम्हाला रेसिडेन्शियल म्हणजे राहत्या घरावर मिळत असेल किंवा कमर्शियल प्रॉपर्टीचं मिळत असेल, ओपन प्लॉटचं मिळत असेल, हे सगळं भाडं हे या दुसऱ्या नंबरचं हे जे हेड आहे हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये समाविष्ट होतं. तिसरं आहे कॅपिटल गेन. अच्छा. कॅपिटल गेन यामध्ये तुम्हाला जे काय तुमच्या कॅपिटल असेट्स आहे, उदाहरणार्थ तुमचं जे घर आहे, राहतं घर आहे, किंवा तुमचे व्यावसायिक प्रॉपर्टी आहे, किंवा तुमचे शेअर्स आहे, म्युच्युअल फंड्स आहे, यामधून होणारा जो काही प्रॉफिट आहे त्याला आपण कॅपिटल गेन ह्या सेक्टरमध्ये आपण त्याचं काउंटिंग होतं. तिसरा विषय त्यातला होता का इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. जो व्यक्ती बिझनेस करतो, कुठल्या प्रकारचं प्रोफेशन करतो, त्याला त्याच्या बिझनेसमधून प्रोफेशनमधून होणाऱ्या नफ्यावर एक ठराविक पर्सेंटेजमध्ये टॅक्स द्यावा लागतो. तो येतो तो बिझनेस अँड प्रोफेशनमध्ये. आणि सगळ्यात शेवटी जे कुठेच समाविष्ट नाही, या पहिल्या 4 हेडमध्ये येत नाही, ते असते अदर सोर्सेसमध्ये. म्हणजे इन्कम फ्रॉम तुमची FD आहे, RD आहे, किंवा तुम्हाला अजून कुठल्याही इतर पद्धतीने जर काही डिव्हिडंड मिळतोय, असं काही इन्कम मिळत असेल ती अदर सोर्सेसमध्ये कन्सिडर केली जाते. म्हणजे हे जे 5 हेड आहेत, म्हणजे परत पाहू, सॅलरी, इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन
आणि शेवटी इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, या सगळ्याचं मिळून जे काही इन्कम होतं त्याला आपण टॅक्सेबल इन्कम म्हणतो. आणि त्या टॅक्सेबल इन्कमवर आफ्टर सब्जेक्ट टू डिडक्शन अवेलेबल जो काही टॅक्सेबल इन्कम येते त्याच्यावर टॅक्स हा कॅल्क्युलेट केला जातो. योगेश सर, इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो? सर सांगायचं झालं तर आता आज रोजी तरी इन्कम टॅक्समध्ये आपण जे बोलतोय ते आता 31/3/26 पूर्वी जे वर्ष होतं हो, का ज्याला फिनान्शियल इयर म्हणजे असेसमेंट इयर 2026-27 म्हणतात, त्या वर्षाबद्दलच बोलू. त्याच्यामध्ये प्रत्येक असेसीला 2 रिझिम या अवेलेबल होता. एक ओल्ड रिझिम आहे आणि एक न्यू रिझिम आहे. ओल्ड रिझिम मध्ये तुम्हाला 3 लाखापर्यंत जी रक्कम आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स नाही. ओके. 3 लाखापासून ते 5 लाखापर्यंत जी इन्कम आहे त्याच्यावर 5% इन्कम टॅक्स आहे. 5 लाखाच्या पुढे 10 लाखापर्यंत जी इन्कम आहे त्याच्यावर 20% इन्कम टॅक्स भरावा लागतो. आणि 10 लाखाच्या पुढे जी इन्कम आहे त्याच्यावर 30% इन्कम टॅक्स. इन्कमवर, टर्नओव्हरवर नाही, इन्कमवर. हो, नक्कीच इन्कमवर 30% इन्कम टॅक्स भरावा लागतो. एका पॅन कार्डवर. हो, एका पॅन कार्ड, एका व्यक्तीला एकच पॅन कार्ड आवश्यक असते. आणि त्यातही सांगायचं झालं तर एका व्यक्तीकडे 2 पॅन कार्ड असतील तर त्याला वेगळी 10,000ची पेनल्टी आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे 2 पॅन कार्ड असतील तर हे कायद्याने ते मान्य नाही. ओके. म्हणजे एका व्यक्तीकडे एकच पॅन असावं हे कायद्याने मान्य केले. परत आपण मूळ विषयाकडे येऊ का जी दुसरी जी ऑप्शन आहे न्यू रिझिम, त्या न्यू रिझिम मध्ये तुम्हाला 4 लाखापर्यंत जी इन्कम आहे त्याच्यावर कुठलाही टॅक्स नाही. आता जे मार्केटमध्ये जे सांगितलं जातं का तुम्हाला जे 12 लाखापर्यंत इन्कमवर टॅक्स नाही, हे एकदम बरोबर आहे. 12 लाखाच्या आत तुमची जर इन्कम असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स भरायची गरज नाही. परंतु तुमची टॅक्सेबल इन्कम आफ्टर डिडक्शन 12 लाखाच्या पुढे जात असेल तर तुम्हाला भरावा लागणारा हा टॅक्स हा 4 लाखापासून कॅल्क्युलेट केला जातो. ओके. म्हणजे 4 लाखापर्यंत तर 0 टॅक्स आहे. 4 लाखापासून 8 लाखापर्यंत तुम्हाला 5% टॅक्स आहे. 8 लाख ते 12 लाखापर्यंत तुम्हाला 10% टॅक्स आहे. योगेश सर, आयकर रिटर्न म्हणजे काय आणि आयकर रिटर्न भरला तर टॅक्स परत येतो का? सर इथंच बऱ्याच जणांची गफलत होते का आयकर रिटर्न या शब्दाचा बरेचसे लोक असं अर्थ लावतात का आम्हाला टॅक्स परत मिळणार आहे किंवा आम्हाला काहीतरी मिळणार आहे. तर असं काही नाही. तर आयकर रिटर्न आपली जी इन्कमवरची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती गव्हर्नमेंटला कळवण्याचा मार्ग म्हणजे आयकर रिटर्न आहे. आणि आयकर रिटर्नचे फॉर्म आहेत त्याला म्हणतात ITR 1 to ITR 7 असं यामध्ये ते ITRचे फॉर्म हे विभागलेले आहेत. जर तुम्ही जर तुमचा जो कॅल्क्युलेट केलेला जो टॅक्स आहे त्याच्यापेक्षा जर काही टॅक्स जास्त भरलेला असेल तर तो परत येतो. परंतु जर काही ऑलरेडी काही डिडक्शन नसेल, काही टॅक्स तुमचा डिडक्ट झालेला नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला तो एकतर टॅक्स भरावा लागत नाही किंवा मग टॅक्स 12 लाखाच्या खाली असेल किंवा जर टॅक्स स्लॅबच्या खाली असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. परंतु त्याच्यावरती असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रोखीने भरावा लागतो. प्रत्येक आयकर रिटर्न भरताना टॅक्स भरावा लागतो का? हा, तो आता आपण याच्या आधीच डिस्कस केलं. प्रत्येक आयकर रिटर्न इन्कम टॅक्स रिटर्न भरलं म्हणजे टॅक्स भरावाच लागतो असं नाही. हे सर्वांनी प्रथमतः पहिलं ध्यानात ठेवणं गरजेचं आहे का इन्कम टॅक्स रिटर्न भरावं लागतं म्हणजे टॅक्स भरावा लागतो असं नाही. तर तुमची इन्कम जी गव्हर्नमेंट ठरवून दिलेल्या नॉर्म्सच्या खाली असेल, उदाहरणार्थ जे आपण मगाशी डिस्कस केलं का तुमची इन्कम जर 12 लाखाच्या खाली असेल सगळ्या मार्गाने मिळणारी आफ्टर ऑल डिडक्शन, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही. फक्त तुम्हाला जी काही तुमची इन्कमची माहिती आहे ती योग्य त्या ITR फॉर्म मध्ये गव्हर्नमेंटला कळवावी लागेल आणि त्याला म्हणतो आपण इन्कम टॅक्स रिटर्न. काळा पैसा म्हणजे काय आणि तो कसा ओळखावा? सर, काळा पैसा मार्केटमध्ये त्याच्याबद्दल बरंच काही बोललं जातं. आता आपण काळा पैसा 2 भागात विभागणी करू त्याची. पहिला विभाग का जो काही ते चुकीच्या मार्गाने मिळवला जातो, खून, दरोडे किंवा अपहरण किंवा काय जे असतील, तो काळा पैसा आपण तो एक वेगळा भागाचा काळा पैसा आला. पण दुसरा काळा पैसा ब्लॅक मनी का ज्या उत्पन्नावर तुम्ही टॅक्स भरलेला नाही, ते उत्पन्न तुम्ही गव्हर्नमेंटला दिलेलं नाही, दर्शवलेलं नाही, दाखवलेलं नाही, त्याला आपण म्हणतो बोली भाषेत त्याला ब्लॅक मनी म्हटलं जातं. काळा पैसा येतो कुठून योगेश सर? तेव्हा काळा पैसा म्हणजे काय, तो काय चोरीचा लांडी लबाडीचा नसतो. काय असतं
आपणच इन्कम मिळवलेली असते. काही लोकांचं असतं का त्यांना टॅक्स भरायचा नसतो, मग ते गव्हर्नमेंटला पूर्ण इन्कम दाखवत नाही हा किंवा वेगळ्या मार्गाने टॅक्स लपवण्याचे प्रकार करतात आणि त्यातून तो ब्लॅक मनी जनरेट होतो आणि तो वेगळ्या पद्धतीने मग तो साठवलाही जातो, कधी कॅश स्वरूपात किंवा कधी वेगवेगळ्या पद्धतीने तो ब्लॅक मनी साठवला जातो. आणि बऱ्याच लोकांचा असा भ्रम आहे की आपण ब्लॅक मनी करतोय तर ते गव्हर्नमेंटचं त्याच्यावर लक्ष नाही. पण गव्हर्नमेंट आत्ताच्या सायबर युगामध्ये गव्हर्नमेंट विविध प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्याच्यामुळे आम्ही तरी ॲज अ प्रोफेशनल म्हणून नेहमीच सल्ला देतो की आपली सर्वच्या सर्व इन्कम आपण गव्हर्नमेंटला दाखवणं गरजेचं आहे. काळ्या पैशाचे दुष्परिणाम काय आहेत योगेश सर? काळ्या पैशाचे दुष्परिणाम म्हणजे पहिलं तर आपण आपल्या देशाशीच आपण लॉयल नाहीत. दुसरं, हा जो काय ब्लॅक मनी तो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम करतोय. त्याचा कुठेतरी आपल्या महागाईवर, आपल्या राहणीमानावर, सरकारच्या एक रेव्हेन्यूवर त्याचा परिणाम होतोय आणि तो कुठेतरी जाऊन उलट मार्गे सरकारच्या उत्पन्नात घट होते आणि त्याचा विकासावरही परिणाम होतो. आणि ते बाकी तरी जाऊ द्या, मेन म्हणजे आपण कायद्याचं उल्लंघन करतो. हे महत्वाचं का आपण जे गव्हर्नमेंटने जे आपण नागरिक म्हणून जे आपलं पहिलं कर्तव्य आहे का आपण या भारताच्या संविधानाने जे दिलेलं आपल्याला आखून दिलेली चौकट आहे त्या कायद्याचं पालन करणं हे आपण गरजेचं आहे. आणि ते म्हणजे इन्कम टॅक्स योग्य वेळी जो आहे योग्य तो आहे तो भरणं, जेणेकरून आपण आपल्या लॉयल राहू आपण आपल्या व्यवसायामध्ये. अच्छा, काळ्या पैशाचे याच्यावर उपाय काय काय? जो काय आता ब्लॅक मनी जो जनरेट होतोय त्याच्यावर गव्हर्नमेंट जे भारत सरकार आहे, आयकर खाते, ते वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या उपाययोजना करते. पहिले तर जे सर्रास आपली जी ट्रॅडिशनल मेथड आहे का जी आयकरचा छापा म्हणजे धाड रेड, यामध्ये बऱ्यापैकी जो का आयकरची जी लप्पेगिरी आहे, जो आयकर बुडवला जातो तो शोधला जातोय. परंतु आजच्या डिजिटल युगामध्ये फिजिकलच रेड टाकली पाहिजे असं काहीही नाही. आज आम्ही UPI वापरतोय, चहा पितोय, कर गुगल पे, तुम्ही नाश्ता करताय कर फोन पे, याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही काउंट होते. प्रत्येक आपला खर्च काउंट होतोय, समोरच्याची इन्कम काउंट होते आणि त्यातून कुठंतरी त्याची त्याची ट्रेल निर्माण होते आणि त्यातून गव्हर्नमेंटला हे जे काय मार्केटमध्ये असलेला जो ब्लॅक मनी तो सापडणं शोधणं हे सोपं झालेलं आहे. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटही आयकर खातंही डिजिटल माध्यमातून नेहमी लक्ष ठेवून असतं की कुठे काय घडतंय, कुठे मोठे व्यवहार घडताय. काही त्यांच्याकडेही काही त्यांचे सोर्सेस असतात, त्यातूनही त्यांना माहिती मिळत असते. त्यातून बऱ्यापैकी जे ब्लॅक मनीवर त्यांचं म्हणजे कमी करण्यासाठी प्रयत्न चालू असतात. त्यानंतर त्यांनी पॅन आणि आधार लिंकिंग आणलंय. त्यानंतर आता आधारला सगळ्या बँका लिंक आहेत. आधारला आता काही दिवसांनी आपण बघतोय का वोटर ID पण लिंक होऊ शकतं किंवा उद्या जाऊन त्यांनी जर प्रॉपर्टी ही लिंक केली, आधारला जर त्यांनी प्रॉपर्टी लिंक केली तर तुम्ही इझिली त्या सगळ्या गोष्टी या गव्हर्नमेंटकडे त्याची माहिती ही पोहोचू शकते. आणि गव्हर्नमेंटनी 2020 पासूनच जवळजवळ TDS आहे, TCS आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आयुध आहेत ते वापरायला सुरुवात केली का जेणेकरून हा काळा पैसा हा मार्केटमधला एक चॅनलमध्ये येईल. आपण दुसऱ्या अँगलने पाहू का गव्हर्नमेंटनी जर तुमचं टॅक्स भरण्याचं लिमिटच 12 लाखापर्यंत वाढवलंय, तर आपण एक सामान्य कुटुंबाचा जर विषय घेतला तर तुम्हाला 12 लाखापर्यंत जर टॅक्स फ्री उत्पन्न असल्यानंतर त्यांच्याकडे ब्लॅक मनी जनरेट व्हायची शक्यताच कमी असते. त्याच्यामुळं हे जे प्रकार होते का ज्यावेळेस इन्कम टॅक्सचा स्लॅब कमी होता, 5 लाख होता, 3 लाख होता, 5 लाख होता, त्यावेळेस असं व्हायचं का ते काही छोटे जे मध्यमवर्गीय कुटुंब आहेत त्यांना असं वाटायचं का टॅक्स जास्त येत होता. परंतु आज जेव्हा 12 लाखापर्यंत लिमिट वाढले त्यानंतर छोट्या लेवलला तरी हा जो काळा पैसा जनरेट व्हायची जी शक्यता होती ती जवळजवळ नाहीच्या बरोबर झाली. परंतु मोठ्या लेवलला काही असतीलही तर त्यावर गव्हर्नमेंट स्ट्रिक्ट उपाय करत आहे आणि आज ना उद्या सगळ्या लोकांनी या मेन प्रवाहात सामील व्हावं अशी माझी ॲज अ प्रोफेशनल म्हणून त्यांना विनंती असेल.
अच्छा, पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य का आहे? 7 ते 8 वर्षापासून गव्हर्नमेंटने आपल्याला पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं हे कंपल्सरी केलेलं आहे. आणि 2 वर्षापासून ज्या लोकांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसतील त्यांना जर लिंक करायचे असतील आत्ता, तर त्याला 1,000 रुपये लेट फी सुद्धा त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. म्हणजे तुम्हाला लेट फी भरल्याशिवाय तुमचं पॅन आणि आधार लिंक होत नाही. आणि जनरल प्रॅक्टिस बघितली तर पॅन आणि आधार लिंक होण्यासाठी तुमचं पॅनवरचं नाव आणि आधारवरचं नाव हे सारखं असलं पाहिजे, बर्थ डेट सारखी असली पाहिजे. या दोन्ही गोष्टी सारख्या असतील तर तुम्ही इझिली तुमचं पॅन आणि आधार लिंक करू शकता. आणि पॅन आणि आधार लिंकची गरज काय, तर आता जवळजवळ सगळ्यात आपण जे मगाशीच डिस्कस केलं होतं की आपल्या सगळ्या बँका ह्या आधारला लिंक आहेत आणि पर्यायाने त्या पॅनला लिंक आहेत. त्याच्यामुळं पॅन आणि आधार लिंक असेल तरच आपण आपलं बँक खाते किंवा आपले जे काही सगळ्या गोष्टी जे फायनान्शियल मॅटर आहेत, फायनान्शियल गोष्टी त्या चालू शकतो. ज्या लोकांचे पॅन आधारला लिंक नाहीत, गव्हर्नमेंट त्यांचे बँक अकाउंट बंद करायचा विचार करतंय. आणि शिवाय जर कोणाचा TDS असेल, समजा मी तुम्हाला सर्व्हिस देतोय, तुम्हाला टॅक्स कन्सल्टंट म्हणून सर्व्हिस देतोय आणि माझं पॅन आणि आधार लिंक असेल तर तुम्ही माझा 10% TDS कापायचा आहे. पण जर माझं पॅन आणि आधार लिंक नसेल तर तुम्ही जो हायेस्ट रेट आहे त्यातला 20% तुम्ही TDS कापायचं आहे. म्हणजे जेणेकरून गव्हर्नमेंट ज्यांच्या लोकांचं पॅन आणि आधार लिंक नाहीये त्यांना काहीतरी पिनलाइज करून त्यांना कंपल्शन करते का तुम्ही पॅन आणि आधार लिंक करून घ्या, का जेणेकरून तुम्ही या प्रवाहामध्ये समाविष्ट व्हाल. आयकर भरण्याची शेवटची तारीख कोणती असते? आपण परत मगाशी बोललो ते AY 26-27 बद्दलच बोलू. बर. जे सॅलरीड पर्सन आहे, ज्यांना इन्कम फ्रॉम सॅलरी आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या दोनच हेड आणि कॅपिटल गेन, म्हणजे ज्या लोकांना सॅलरी इन्कम आहे त्यांच्यासाठी 31 जुलै इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची लास्ट डेट आहे. जे लोकांना बिझनेस आणि प्रोफेशन म्हणून मिळणारी इन्कम आहेत पण ते ऑडिटसाठी इलिजिबल नाहीत त्यांना 31 ऑगस्ट त्यांच्यासाठी लास्ट डेट आहे. आणि जे लोक ऑडिटसाठी टॅक्स ऑडिटसाठी इलिजिबल आहेत त्यांच्यासाठी टॅक्स ऑडिट सबमिट करण्याची लास्ट डेट 30 सप्टेंबर आहे. तर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची जी लास्ट डेट आहे ती 31 ऑक्टोबर आहेत. जे लोक पार्टनर आहेत, ऑडिटेड फर्ममध्ये पार्टनर आहेत, त्या लोकांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची लास्ट डेट ही 31 ऑक्टोबर आहे. अच्छा. आणि जर वेळेत रिटर्न भरला नाही तर? सर, पहिलं तर प्रत्येकाने रिटर्न हे वेळेत भरणं गरजेचं आहे. आपण तर सजेस्ट करू की प्रत्येकाने रिटर्न हे वेळेवर भरलंच पाहिजे. परंतु काही कारणामुळे त्याचं रिटर्न भरायचं राहून गेलं तर त्याला काय काय कॉन्सिक्वेन्सेस किंवा काय पहिलं तर त्याला लागते लेट फी. जर तुमची इन्कम ही 5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 1,000 रुपये लेट फी लागते. आणि 5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल, टॅक्सेबल इन्कम, तर तुम्हाला ती 5,000 पर्यंत लेट फी लागते. दुसरा विषय का तुम्ही जो तुम्हाला रिटर्न भरताना जो भरावा लागणारा इन्कम टॅक्स आहे का ज्याला आपण सेल्फ असेसमेंट टॅक्स भरतो, तो जर तुम्ही रिटर्न भरताना तो पण तुम्ही उशिरा भरत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट लागतंय. जुना सेक्शन 234A मध्ये तुम्हाला त्याच्यावर इंटरेस्ट भरावा लागतंय. तिसरा विषय, तुमचा जर काही रिफंड इन्कम टॅक्स कडून येणार असेल आणि तुम्ही जर लेट रिटर्न भरत असाल तर जेवढं रिटर्न लेट भराल तुम्ही तेवढा तुमचा येणारा रिफंडही लेट येणार आहे. चौथा विषय, का तुमच्या काही लॉसेस असतील, काही इन्कम फ्रॉम काही बिझनेस लॉस असेल, कॅपिटल गेन लॉस असेल, तर तुम्ही जर रिटर्न जर वेळेवर भरलं नाही तर तो तुमचा जो लॉस आहे तो पुढच्या वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड होत नाही. कॅरी फॉरवर्ड म्हणजे काय असतं का तुम्ही जेव्हा पुढच्या वर्षी जेव्हा रिटर्न भरता आणि तुमचा जर मागच्या वर्षीचा लॉस असेल आणि तुम्ही जो तुमचं मागच्या वर्षीचा रिटर्न जर वेळेवर भरलेला असेल तर पुढच्या वर्षाचा जो प्रॉफिट आहे त्यातून मागच्या वर्षीचा लॉस हा तुम्हाला सेटल होतो. म्हणजे तुमच्या तेवढा तुम्हाला इन्कम टॅक्स कमी भरावा लागतो. परंतु तुम्ही जर रिटर्नच लेट भरलं तर तो तुमचा जो होणारा जो लॉस आहे, जो तुमचा लॉस कॅरी फॉरवर्डच होत नाही. आणि त्याहून पुढची गोष्ट, आणि तुम्ही जर रिटर्न लेट भरलं तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीसही येऊ शकते. योगेश सर, चुकीची ITR सबमिट केल्यास काय होऊ शकते? जर तुम्ही चुकीचं रिटर्न सबमिट करत असाल आणि तुम्ही जर जाणून बुजून ते सबमिट करत असाल तर तुम्हाला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करायलाच लागत असतात. पहिलं तर तुमच्याकडून रिटर्न चुकीचं जात असेल किंवा नजर चुकीने गेलं असेल
तर तुम्हाला रिवाईज रिटर्न करण्यासाठी गव्हर्नमेंटनी ऑप्शन अवेलेबल करून दिलेला आहे. या वर्षाचा विचार करता 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला रिवाईज रिटर्न फाईल करण्याची मुदत आहे. आणि त्यानंतरही तुम्ही अपडेटेड रिटर्न फाईल करून तुमची झालेली चूक ही दुरुस्त करू शकता. परंतु तरी सुद्धा तुम्ही ती चूक तुमच्या लक्षात आलं नाही किंवा तुम्ही ती दुरुस्त केली नाही, तर तुम्हाला जे इन्कम टॅक्सचे जे नोटीस आहे किंवा त्यांचे सर्च सीजर सर्वे जे काय पुढचे जे काय पॉइंट्स आहेत त्याला तुम्हाला फेस करावं लागू शकतं. आयकर विभागाकडून नोटीस आल्यास काय करावे? हे बघ, आयकर विभागाकडून जी नोटीस येते ती प्रथमतः तुमच्या ईमेल आय डीवर येते. आणि फिजिकलमध्ये बऱ्याच केसेसमध्ये ती नोटीस तुम्हाला पाठवली जाते. प्रथमतः जर तुम्ही स्वतः आय टी रिटर्न भरलेला असेल तर तुम्हाला त्यातलं काही थोडंफार नॉलेज असेल तर तुम्ही इन्कम टॅक्सच्या लॉग इनला जाऊन तिथे जो सेक्शन आहे नोटीसचा दिलेला त्यामध्ये जाऊन ती नोटीस डाउनलोड करून ती योग्य रीतीनं वाचणं ही प्रथमतः गरजेचं आहे. आणि ती जर नोटीस जे काही उत्तर आहे ते तुमच्या आवाक्यात असेल तर तुम्ही तिथून त्या नोटीसला उत्तर तुमच्या लेवलला देऊ शकता. परंतु मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल का इन्कम टॅक्स कडून तुम्हाला जर काही आलं नोटीस किंवा लेटर आलेलं असेल तर तुम्ही एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीची म्हणजे उदाहरणार्थ CA, टॅक्स कन्सल्टंट अशा व्यक्तींची मदत घेणं हे गरजेचं आहे. कारण की इन्कम टॅक्स हे एक प्रकारचं तुमचं म्हणजे त्याला तुम्ही लाईटली घेणं हे अपेक्षितच नाहीये. तुम्ही योग्य प्रोफेशनल व्यक्तीची मदत घेऊन त्याला उत्तर देणं अपेक्षित आहे. आजही अनेक लोक आयकर इन्कम टॅक्स भरणे म्हणजे नुकसान किंवा सरकारकडून जबरदस्तीने पैसे घेणे असे का समजतात? किरण सर, पहिलं तर आहे ना, इन्कम टॅक्स कडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन, बऱ्याच लोकांचा दृष्टिकोनच हा मुळात चुकीचा आहे. अनेकांना असं वाटतं का आपण आयकर कशाला भरायचा, आपण इन्कम टॅक्स का भरायचा, आपण इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटला देतोय तर गव्हर्नमेंट काय करते त्या पैशाचं, योग्य वापरतंय का त्याचं योग्य विनियोग होतोय का, त्यातून आपल्याला रस्ते शाळा सुविधा मिळताय का, हा वेगळा विषय असू शकतो. परंतु एक व्यक्ती म्हणून, एक भारताचा नागरिक म्हणून कायद्याचं पालन करणं आणि संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे जो काही आपल्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे इन्कम टॅक्स भरणं हे आपलं प्रथमतः आपलं कर्तव्य आहे. आणि एक आपण ते आनंदाने करणं हे गरजेचं आहे. त्यासाठी आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळात बदलला पाहिजे. सर, तुम्हाला सांगतो का एक जगप्रसिद्ध विचारवंत आहे बेंजामिन फ्रँकलिन. त्यांनी असं म्हटलंय का जगात ही दोनच गोष्टी ह्या निश्चित आहेत, एक म्हणजे मृत्यू आणि दुसरं म्हणजे टॅक्स. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे आणि ज्या व्यक्तीला इन्कम होते त्याला त्यावर टॅक्स हा भरावाच लागतो. फक्त आता गव्हर्नमेंटनी काय केलंय, काही स्लॅब पर्यंत जे काही लोक कमी उत्पन्न गटातले आहेत त्यांना काहीतरी लिमिट ठरवून दिलंय का तोपर्यंत त्यांना टॅक्स भरण्याची गरज नाही, का तर त्या लोकांवर बर्डन येऊ नये म्हणून. परंतु ज्या लोकांना इन्कम आहे त्या लिमिटच्या पुढे त्यांना टॅक्स हा भरावाच लागतो आणि त्यांनी तो भरलाच पाहिजे. काही लोक जाणीवपूर्वक उत्पन्न लपवून कर टाळण्याचा प्रयत्न करतात, याकडे कसे पाहावे? कर बचत म्हणजे टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स इव्हेशन म्हणजे कर चोरी, या दोन्हीमध्ये फार थोडासा फरक आहे. गव्हर्नमेंटने म्हणजे आयकर कायद्यानुसार काही गोष्टी आपण व्यवस्थित जर प्लॅन केल्यात तर आपण बऱ्यापैकी योग्य त्या प्रोफेशनल व्यक्तीची, कारण ज्याला त्यामध्ये नॉलेज आहे अशा व्यक्तीची आपण जर मदत घेतली तर आपण बऱ्यापैकी टॅक्स प्लॅनिंग हे करू शकतो. तुम्हाला उदाहरणच सांगायचं झालं तर आता आपण जो भारत देश हा एकत्र कुटुंब पद्धतीतून येतो आणि एखाद्या कुटुंबात 3 ते 4 व्यवसाय असतात आणि ते 4ही व्यवसाय ह्या घरातल्या एकाच कर्ता पुरुषाच्या नावावर असतात आणि त्याचं ते क्युम्युलेटिव्ह इन्कम हे कुठं जातं त्याच्याऐवजी, आणि त्यामध्ये सर्व कुटुंबच काम करत असतं. त्याच्यामध्ये असं टॅक्स प्लॅनिंगच्या हेतूने आपण जर बघितलं का त्या जे काय बिझनेसचे जे काय मॉड्यूल आहेत त्याचं आपण योग्य नियोजन केलं, योग्य वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर वेगवेगळे बिझनेस आपण ट्रीट केले, एक टॅक्स प्लॅनिंग म्हणून वेगवेगळे रजिस्टर्ड केले, त्या दृष्टीने आपण जर हे केलं तर आपण एक टॅक्स प्लॅनिंग म्हणून आपण व्यवस्थितपणे त्याचं प्रत्येकाचा 12 लाखाचा जो टॅक्सचा जो स्लॅब आहे
नॉन टॅक्सेबलचा, तो आपण व्यवस्थितपणे तो कॅच करू शकतो. हम्म. यामध्ये कुठल्याही प्रकारची टॅक्स चोरी नाहीये, तर ते एक प्रकारचं टॅक्स प्लॅनिंग आहे. त्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे, तर योग्य माणसाचा सल्ला. हम्म. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे विविध असे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत का, त्यामुळे तुम्ही टॅक्स प्लॅनिंग हे करू शकतात. बऱ्याचदा लोक हे इन्कम टॅक्सला घाबरून किंवा त्याच्याकडे इग्नोरन्स म्हणजे दुर्लक्ष केल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. उदाहरण द्यायचं झालं तर आता एक व्यक्ती, एखादा शेतकरी, त्याची शेती समजा आपण एक नगरपालिका किंवा एक शहराच्या हद्दीपासून एक 12-15 किलोमीटर लांब आहे, आणि त्यांनी ती शेती विकली 2 कोटीला, परंतु त्यांनी त्याचं कुठल्याही प्रकारचं इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नाही, कुठलंही काही त्याचं जे काय प्रोसिजरल पार्ट आहे तो केला नाही, त्याला हमखास नोटीस येते. कारण की 2 कोटी ही व्हॅल्यू फार मोठी आहे, त्याचं रिपोर्टिंग होतं, रजिस्ट्रार ऑफिसकडून इन्कम टॅक्सला त्याची माहिती कळवली जाते, आणि त्याला नोटीस येते का तुम्ही ते 2 लाखाचा तुम्ही का टॅक्स भरला नाही. परंतु त्याच ऐवजी म्हणजे इन्कम टॅक्समध्ये जी ॲग्रिकल्चर इन्कम, सेलची इन्कम, मुळात जी ॲग्रिकल्चर लँड आहे ती विशिष्ट तुमच्या शहरा हद्दीपासून बाहेर असेल तर त्याच्यावर ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी सेलवर टॅक्सच नाही आहे. परंतु योग्य वेळी योग्य रिटर्न न भरल्यामुळे त्याला ती नोटीस येते आणि त्याला उत्तरं द्यावे लागतात. मग इथं काय आहे का, तुम्ही ते जे इन्कम टॅक्स रिटर्न भरताय ते इग्नोर केलंय, त्याच्यामुळे तुम्हाला हे फेस करावे लागतात. त्याच्याऐवजी दिलेल्या मुदतीत म्हणजे तुम्हाला भरपूर वेळ अवेलेबल असतो रिटर्न भरण्यासाठी, त्यामध्ये तुम्ही योग्य माणसाचा सल्ला घेऊन जर ते रिटर्न जर वेळेत भरलं तर पुढचं फार मोठी तुमचं श्रम आणि पैसा यामध्ये वाचू शकतो. ह्या अशा छोट्या गोष्टी असतात, परंतु लोक काय करतात का, पहिलं तर योग्य माणसाचा सल्ला घेत नाही, दुसरं आपले जे आजूबाजूला जे मित्र आहेत का त्यांचे सल्ले घेतात. कदाचित ते योग्य पण सल्ला देत असतील, परंतु प्रत्येक सल्ला हा योग्यच असतो असं मानायचं कारण नाही. जो त्यामध्ये एक 5-10 वर्ष प्रॅक्टिस केली, जो त्यामध्ये तज्ज्ञ आहे त्याचा सल्ला घेणं, हे मी तर म्हणतो त्या वेळेची आणि त्या पैशाची गरज आहे. इन्कम टॅक्स भरल्याचे फायदे काय काय आहेत? इन्कम टॅक्स रिटर्न पहिलं तर मला समाधान आहे का मी कायद्याचं पालन करतोय. दुसरं, तुम्ही कुठल्याही बँकेत जा आणि सांगा मला 2 व्हीलर घ्यायची, मला लोन द्या, ते विचार तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न आहे का. ते 4 व्हीलर घर तर लांबचा प्रश्न राहिला, 2 व्हीलर जरी घ्यायची म्हटली तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न लागतं. तिसरं, तुम्हाला भारताबाहेर जायचं असेल तर बऱ्याच देशांच्या अशा काही टर्मिनॉलॉजी आहे का, तुमच्याकडे इन्कम सोर्स असेल तरच ते देश तुम्हाला तिथे व्हिसा देतात. म्हणजे व्हिसासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न लागते. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे तुमची मार्केटमधले तुम्ही जर इन्कम टॅक्स रिटर्न वेळेवर भरत असाल, सगळ्या गोष्टी क्लिअर करत असाल, तुमची विश्वासार्हता वाढते. तुमचे जे एम्प्लॉई आहेत, आपण जर इन्कम टॅक्स आपला योग्य रीतीने भरत असू, त्याचप्रमाणे आपल्या जे एम्प्लॉई आहेत त्यांचाही फॉर्म 16 त्यांना देणे, त्यांचा PF भरणे, ESIC भरणे, किंवा त्यांना ज्या काही गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या उपलब्ध करून दिल्यात तर त्यांच्याही मनात आपल्याबद्दल विश्वासार्हता वाढते, आणि मार्केटमध्ये सुद्धा आपल्या बिझनेसबद्दल प्रत्येकाला असं विश्वासाचं वातावरण क्रिएट होतं. शेवटचा आणि एक जबरदस्त प्रश्न म्हणजे आयकराकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन कोणता? आयकर म्हणजे इन्कम टॅक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. आयकर हा दंड नाही, तर देशाच्या प्रगतीसाठी दिलेलं आपलं योगदान आहे. इन्कम टॅक्स टाळण्यापेक्षा त्याचं नियोजन करणं आणि योग्य वेळेत टॅक्स आणि त्याचं जे काय ITR रिटर्न आहे ते भरणं हेच महत्त्वाचं आहे. आणि मी आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो का आयकर म्हणजे इन्कम टॅक्सकडं थोडं सकारात्मक नजरेने बघून, काय आपल्या बिझनेसमधला थोडा वेळ त्या गोष्टीसाठी द्यावा लागतो, फार असा काही वेळ द्यावा लागत नाही, परंतु आपल्या व्यवसायातला थोडा वेळ त्या गोष्टीकडे देऊन आपण आपलं आयुष्य हे अधिक सुखकर बनवूया आणि आपल्या देशाला पुढे नेऊया. धन्यवाद योगेश सर. या ठिकाणी तुम्ही आज कोच किरण पाटील पॉडकास्टला आले आणि शोभा वाढवली, एवढा बहुमूल्यवान वेळ दिला. मित्रांनो, तुम्हाला देखील टॅक्स प्लॅनिंग करायचं असेल किंवा काही माहिती पाहिजे असेल
योगेश सरांशी काही संवाद साधायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. मित्रांनो, जर पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. हेल्थ इज वेल्थ. सगळ्यात महत्त्वाचं तुमची काळजी घ्या. अशाच नवीन नवीन पॉडकास्टसाठी आपण भेटूया नवीन गेस्टसह, नवीन एनर्जीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.